गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण बी भाग 2 पर्यटनाचे घटक हा टॉपिक बघतोय आणि या टॉपिक मधील पहिला घटक प्राकृतिक भूगोल, त्याच्यातील उपघटक आपण बघितलेले आहेत. या तासाला आपण भौगोलिक घटकानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आणि त्याची उपमध्ये बघणार आहोत. या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या मध्ये विविध उपघटक आहेत. त्यामध्ये धर्म, ऐतिहासिक अवशेष, स्मारके, वस्ती, क्रीडा, चालीरीती, रूढी, परंपरा, नृत्य व संगीत असे अनेक घटक आहेत. ह्या अनेक घटकांच्या वरती आपण या तासाला प्रकाश टाकणार आहोत. भौगोलिक घटकांच्या बरोबरच सामाजिक घटकांचं, सांस्कृतिक घटकांचंही मानवी जीवनाला आकर्षण असतं. म्हणजे पर्यटन विचारवंत जगमोहन नेगी असं म्हणतात की लोकांना सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचे खूप मोठं आकर्षण असतं. असं त्याने आपल्या पर्यटन विकास व साधन संपत्ती संवर्धन या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. दुसरे तत्ववेत्ते रॉबिन्सन यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक घटकांना विशेष महत्व असतं आणि म्हणून नैसर्गिक घटकांच्या बरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक घटकातील परंपरा असतील, राजधानीचं ठिकाण असेल, ऐतिहासिक परंपरा असतील, याकडं मानवी जीवनाचं एक आकर्षण असतं आणि मग त्या आकर्षणापोटी लोक अशा पर्यटन केंद्राकडे मोठ्या संख्येनं जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जिथं मानवी वस्त्या असतात, प्रार्थना स्थळे असतात, ऐतिहासिक किल्ले असतात, हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. आपल्या समाजातील परंपरा, सण, उत्सव, कला, संगीत, हस्तकला, शिल्पकला, धर्म हे सर्व घटक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असतात आणि म्हणून तिथं लोक मोठ्या संख्येने जातात. आपण एक एक घटकांच्या वरती प्रकाश टाकू. या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या मध्ये पहिला घटक आहे धर्म. त्याला इंग्लिश मध्ये रिलीजन म्हणतो आपण. प्रत्येक धर्मातील प्रत्येक माणसाला आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या धार्मिक ठिकाणाबद्दल एक आदरभाव असतो, आकर्षण असतं आणि ते प्राचीन काळापासूनच आपल्याला पाहायला मिळतं. त्याचे रेफरन्स अनेक मिळतात. भारताचा विचार करायला गेलो तर शेकडो वर्षापासून विविध पर्यटन स्थळं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ऋषिकेश, अलाहाबाद, वाराणसी, अयोध्या, मथुरा, वृंदावन, तिरुपती, कन्याकुमारी, इतकेच नव्हे तर पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, नाशिक अशा अनेक हिंदू धर्मीयांच्या पवित्र स्थानावरती पर्यटनाची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हिंदू धर्माबरोबरच इस्लाम धर्म जो आहे
त्यांची पावित्र्याची ठिकाणं मक्का, मदिना, ज्यूंचे जेरुसलम असेल, ख्रिश्चनांचे व्हॅटिकन सिटी असेल, तर लाखो पर्यटन मोठ्या संख्येने येतात. महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रात सुद्धा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविक धार्मिक ठिकाणांना, स्थळांना भेटी देतात. उदाहरण दाखल द्यायचं म्हटलं तर पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, ज्योतिबा, पाली अशा ठिकाणी लोक धार्मिक दृष्टी जातात आणि ते तृप्त होतात, आनंद व्यक्त करतात, समाधान होतात. दुसरा याच्यातला घटक आहे आणि तो घटक म्हणजे ऐतिहासिक अवशेष स्मारके, हिस्टॉरिकल रिमेन्स. भूतकाळामध्ये मागे जाऊन ऐतिहासिक घटकांचं महत्व जाणून घेऊन त्या स्थळांना भेटी देण्यासाठी लोकांची धडपड नेहमी सुरू असते. इतिहासाची पाने चळताना नवचैतन्य प्राप्त होतं. ते वाचत असताना असं वाटतं की त्या स्थळांना आपण भेटी द्यायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने मग ऐतिहासिक स्मारके असतील, राजवाडे असतील, राजधान्या असतील, अशी ठिकाणं आपल्याला मानसिक सामर्थ्य प्रदान करतात, आपल्याला आकर्षित करतात. भूतकाळातील घटकांचा परामर्श या माध्यमातून होतो. भारताचा विचार करायला गेलो तर अतिशय दैदिप्यान अशी परंपरा लाभलेली आहे. अतिशय चांगली परंपरा लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून भारतातील ग्वाल्हेरची मोती महाल असेल, इंदूरचा अहिल्यादेवी होळकरांचा राजवाडा असेल, आपल्या कोल्हापूरचा शालिनी पॅलेस असेल, म्हैसूरचा न्यू पॅलेस असेल, अशा ठिकाणी नेहमी गर्दी उसळलेली असते. आग्रा येथील लाल किल्ला, दिल्लीचा लाल किल्ला, दौलताबादचा किल्ला, एक ऐतिहासिक महत्वामुळे पर्यटक तिथं जातात. गतकाळातील घटकांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने लोकांचं आकर्षण होतं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील मग शिवनेरी असेल, रायगड, प्रतापगड, पन्हाळा ही देखील आकर्षणाची केंद्रे आहेत. अशा संबंध ठिकाणी संशोधक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोक ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचं काम करतात आणि समाधान व्यक्त करतात. आणि म्हणून ऐतिहासिक अवशेष आणि स्मारके ही देखील पर्यटनाची उंची वाढवतात, विकसित करतात पर्यटनाला. तिसरा मुद्दा आहे वस्ती, त्याला इंग्लिशमध्ये सेटलमेंट्स म्हणतो आपण. या वस्त्यांच्या मध्ये दोन प्रकार पडतात, एक ग्रामीण वस्ती आणि दोन शहरी वस्ती, खेडी आणि शहरे. प्रत्येक शहराचं आणि वस्तींचं वेगळं वैशिष्ट्य असतं. आणि म्हणून नगराकडे लोक आकर्षित होतात, कारण तिथलं औद्योगिकरण असेल, सांस्कृतिक शैक्षणिक विकास असेल, व्यापार असेल, धार्मिक ऐतिहासिक वेगवेगळी ठिकाणं असतील, इत्यादी सर्व कारणांच्यामुळे लोक शहराकडे आकर्षित होताना दिसतात. जगामध्ये असंख्य लहान मोठी शहर आहेत की तेथील त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यामुळे ती विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. तेथील सुविधामुळे ती पर्यटन केंद्र बनलेली आहे. तिथला इतिहास मोठा आहे, तो आकर्षित करून घेणार आहे, कुतूहल निर्माण करणार आहे. आणि म्हणून अशा भागामध्ये लोक मोठ्या संख्येने जातात. काही शहरे त्या शहरांच्या इतिहासामुळे विकसित आहेत, काही शहरे व्यापारामुळे विकसित आहेत, काही शहरे चांगल्या सुविधा देतात त्यामुळे ती विकसित झालेली दिसतात. आणि म्हणून जगामध्ये वस्त्यांचा आपण जर विचार करायला गेलो तर काही वस्त्या हे आपल्याला आकर्षित करून घेतात. उदाहरणार्थ संयुक्त संस्थांमधील पीटर्सबर्ग, शिकागो, इंग्लंडमधील मँचेस्टर,
असे वेगवेगळ्या भागातील जगातील ज्या सिटीज असतात, शहरे असतात, ते आपल्याला आकर्षित करतात आणि ती पर्यटन केंद्र बनलेली आहेत. भारतातील जमशेदपूर असेल, रुरकेला, जपानमधील टोकियो असेल, याकोहामा असेल, ओसाका असेल, ही औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली पर्यटन केंद्र आहे. लोक मोठ्या संख्येने इथे जातात कारण या भागामध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधा देखील असतात, इतर सुविधा देखील असतात, राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असं अॅटमॉस्फिअर असतं आणि म्हणून त्या दृष्टीने लोक अशा भागामध्ये जातात. काही शहरे शैक्षणिक उच्च शैक्षणिक सुविधासाठी प्रसिद्ध असतात, जसं की ऑक्सफर्ड असेल किंवा केम्ब्रिज असेल, भारतातील शांतिनिकेतन असेल. अशा भागामध्ये लोक मोठ्या संख्येने जातात आणि ती पर्यटन केंद्र म्हणून उदयास आलेली पाहायला आपल्याला मिळतात. आणि म्हणून वस्त्या ह्या शहरी असो किंवा ग्रामीण असो, ग्रामीण वस्ती एखाद्या वेगळ्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे लोकांचं मन आकर्षित करून घेतात. मग ते कृषी पर्यटन असेल, साहसी पर्यटन असेल, निसर्ग पर्यटन असेल, या माध्यमातून या कृषीकडे, या खेड्याकडे लोक शहरातले मोठ्या संख्येने येतात आणि त्या खेड्यातील पर्यटन केंद्राचा विकास होतो. चौथा घटक आहे क्रीडा, त्याला इंग्लिशमध्ये स्पोर्ट्स असं म्हणतो आपण. आता खेळाचा जो प्लॅटफॉर्म आहे, या खेळाच्या प्लॅटफॉर्म मध्ये जगातील जास्त संख्येनं माणसं आकर्षित झालेली दिसून येतात. आज देखील टीव्ही मध्ये आपण एखादी मॅच असेल किंवा सामने असतील किंवा काही स्पर्धा असतील तर मोठ्या संख्येनं या खेळांच्या स्पर्धांच्याकडे किंवा खेळांच्याकडे आपण बघत बसतो आणि म्हणून खेळाविषयी एक आकर्षण असलेले आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा शौकीनांना एक उत्तम पर्वणी असते. जागतिक फुटबॉल स्पर्धा असो, ऑलिम्पिक सामने असतील, टेनिसच्या विम्बल्डन स्पर्धा असतील, क्रिकेट स्पर्धा असतील, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा असतील, अशा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि भाग घेतलेली लोक, खेळाडू, त्या खेळाडूंना पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं त्या प्लॅटफॉर्मवरती, त्या खेळपट्टीवरती जाण्याचा प्रयत्न करतात, ते बघण्याचा प्रयत्न करतात आणि ते समाधानी सुद्धा होतात. आणि म्हणून अशा खेळाच्या दृष्टिकोनातून लोक मोठ्या संख्येनं या पर्यटन केंद्राकडे जाताना किंवा येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून पर्यटनाचा एखाद्या ठिकाणचा विकास व्हायचा असेल किंवा त्या पर्यटनामध्ये गर्दी वाढायची असेल तर त्या प्रत्येक वस्त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मग त्या ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील या वैशिष्ट्यामुळे केवळ एक वेगळेपण, एक खेडे भागामध्ये कमी सुविधा असतात पण नैसर्गिकता जास्त असते, प्राणवायूचं प्रमाण जास्त असतं, तिथली वेगळी वैशिष्ट्ये असतात, ती माणसाला साथ घालतात, आकर्षित करतात. त्यामुळे लोक शहरातली मोठ्या संख्येनं या ग्रामीण वस्तीकडे आकर्षित होतात, अर्थात ते पर्यटन केंद्र विकसित होतात. आणि खेड्यातील बरीचशी माणसं शहराच्या आकर्षणामुळे तिथली वैशिष्ट्य वेगळे असतील, सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, औद्योगिकरण असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, चकचकाट आणि झगमगाट असेल, अशा भागामुळे शहरी भागाकडे खेड्यातील माणसं आकर्षित होतात, तिथं जातात, समाधान व्यक्त करतात, समाधानी होतात, अर्थात तिथल्या पर्यटनाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सामाजिक घटकांच्या मध्ये धर्म, ऐतिहासिक अवशेष, स्मारके, वस्त्या आणि क्रीडा या 4 घटकांच्या मुळे त्या सामाजिक घटकांचा
विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. याचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक घटक. सांस्कृतिक घटक आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. या तासाला काही तुम्हाला अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काय आहेत प्रश्न? प्रश्न असतील तर विचारा. ओके, मग थांबूया आज.